या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, धर्मचारी वर्ग, धर्मचारिणी पण आहेत, धर्ममित्र आहेत, धर्मसहाय्यक आहेत, बालक बालिका पण मला इथे दिसत आहेत. आणि त्या सर्वांना परत एकदा मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. मी खूप आनंदी आहे, काय बोलावं काही कळत नाही. आजच्या या धर्मवर्गामध्ये धर्ममित्र किरणताई पडपेने राष्ट्रप्रधान केलेला आहे. त्यानंतर त्यांनी माझा परिचय पण करून दिलेला आहे. त्याने मला विचारलं, फक्त तुमची इतर दीक्षा कधी झाली, ब्रह्मचारी कधी झाली, तेवढंच मी सांगितलं. पण चांगल्या प्रकारे त्यांनी मला परिचय करून दिलेला आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. तर सर्वप्रथम त्यांना पण गेल्या 14 एप्रिल पासून पाहते मी, खरंच मन अगदी तृप्त झाले. विशेष प्रवचन मालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर आतापर्यंत आपण भरपूर व्याख्यान ऐकलेली आहे. आणि ते व्याख्यान ऐकण्यासाठी आपण मी पण खूप उत्सुक असते, पण मध्ये काही दिवस मला येता आलं नाही. आणि या व्याख्यान मालेमध्ये, विशेष प्रवचन मालिकेमध्ये आपले धर्ममित्र बनसोडे सर, त्यानंतर धर्ममित्र आमचे मेश्राम सर पण त्याच्यामध्ये सहभागी होते. त्याच्यानंतर धर्मचारी प्रज्ञारक्षित आणि जास्त प्रमाणामध्ये प्रवचने दिलेली आहे. त्याच्यामध्ये धर्मचारी विद्यार्थी सखोल असा अभ्यास केलेला आहे. वेगवेगळ्या म्हणजे रेफरन्स वेगवेगळ्या ग्रंथातले, म्हणजे कसं की बाबासाहेब म्हणजे धर्मदृष्टी कशी होती या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला भरपूर सांगितलेलं आहे. आणि आपण किती जरी त्यांनी असं म्हणतात, बाबा म्हणतात नाही आहेतच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते विद्येचा महासागर आहेत. त्या महासागराच्या खोलीचं मोजमाप आपण करू शकतो. आणि बाबासाहेबांची खरं बौद्धिक उंची आणि त्यांची भावनिक खोली खरंच म्हणजे आपण त्याचं कधीच मोजमाप करू शकत नाही. अथांग अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि ते कार्य आपण किती दिवस सांगितलं तरी ते संपणार नाही. आणि मला खरं म्हणलं तर हे प्रवचन मालिका ऐकत असताना आता मला संधी मिळाली की नाही मला माहीत नव्हतं. वेळ वाटतं एखाद्या वेळेस, कारण मी नेहमी आजारीच असते. तर आनंद शिंदे त्यांनी एक गीत म्हणतात, मला खूप आवडते. तू इतकं दिलं आम्हा, तू इतकं दिलं आम्हा, ते कधी सरावं, तुला देव म्हणाल की भीमराव. तर खरंच आम्हाला शहारी येत आहोत. म्हणून बाबासाहेबांची खरंच खोली अथांग अशा प्रकारची आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही. किती जरी महासागर उपसला तरी ते देवाचा थोडा होऊन दिसते. तर आज आपणाला मला संधी मिळालेली आहे, मला बरं वाटलं. त्या दिवशी माझी प्रकृती बरी होती त्या दिवशी. आणि माझे 8 दिवसाखाली मला सांगितलं की दानदीपा जे आहेत, दानदीपा तुम्ही थोडंसं एखादं प्रवचन देऊ शकता का. आणि मी थोडंसं त्या दिवशी माझी प्रकृती बरोबर नव्हती, बिघडतच राहते. मी खूप उत्सुक असते सांगण्यासाठी. आपण काहीतरी सांगावं, आपलं काहीतरी योगदान असावं. आपण केसा घेतलेला आहे, जबाबदारी आहे. आणि म्हणून मी काय केलं, होच म्हणाले. हो म्हणाले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझी प्रकृती बिघडली
आणि मग बिघडल्याच्या नंतर आता काय करावं, आता ना म्हणता येतं नाही. मग मागे 2 दिवसात माझी प्रकृती बरी वाटते आणि त्या नोट्स वगैरे काढता आले नाही जास्त प्रमाणामध्ये मला. नोट्स वगैरे जास्त प्रमाणात मला काढता आले नाही, काय मुद्दे जास्त काढता आले नाही, तरी पण मी प्रयत्न केलेले आहे. ते 2 दिवसामध्ये मला बसून नोट्स काढणं पण होत नाही सध्या, कारण कमरेमध्ये मला खूप त्रास होत आहे. मी आता माझ्या परिवाराला सांगते, कारण आता किरण म्हणली की ती संघाला आपला परिचय समजतात, संघाला सांगावंच लागते, म्हणून मी सांगत आहे तुम्हाला. मला हा विषय दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे उद्धार, स्त्रियांचा उद्धार त्यांनी. आवाज येत नाही का? स्पष्ट येत नाही का? आता येतो का आवाज? येत आहे? आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रियांचे उद्धारक कसे, स्त्रियांचा उद्धार कसा केला त्याने ते आपण पाहणार आहोत. आपल्याला माहित आहे सगळ्यांना माहित आहे, आणि आपली तुमची सर्वांची प्रगती पण झालेली आहे. पण मी आताच सांगितलं की बाबासाहेबांनी जे काय केलं ते किती वेळेसही जरी आपण ऐकलं तरी त्यांचे उपकार फिरणारच नाही. ऐकावंच वाटते. आपलं सर्वांना माहीत आहे ते, तरी पण हा विषय ठेवलेला आहे, आपण विसरू नये म्हणून. आता खरं म्हणलं तर हे आपण 3 वेळेस का ठेवतो की आपण विस्मरण जास्त होते. आपणाला जागृत मनाची अवस्था सातत्यानं राहण्यासाठी आपणाला असे विषय ऐकणं आणि आपल्या ते संघाच्या सोबत राहून ते अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटते. आणि म्हणूनच आपण तेच विषय तेच शिबिर नेहमी करतो. का करतो की माणूस कसं विस्मृती फार असते, स्मृती कमी असते, म्हणून आपल्या स्मृतीचा विकास होण्यासाठी म्हणून आपण हे वारंवार हे महत्वाचे जे काही शब्द आहेत ते आपण ऐकले पाहिजे. तर आपण पाहतो आज स्त्रियांची प्रगती झपाट्यानं होत आहे. ज्या क्षेत्रात फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती, फक्त पुरुषच असायचे सगळीकडे, अशा सर्व क्षेत्राही स्त्रिया आज अग्रेसर आहेत, अग्रभागी आहेत, समोर आहेत. आणि आपल्याला कुठलंही क्षेत्र शोधूनही सापडणार नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रिया अग्रेसर नाहीत. तर ज्या स्त्रियांना मनुस्मृती आणि पुराणातील कायद्यामुळे बरं का, आता थोडंसं आपण मागे जाऊ, आणि घराचा मोठाही ओळखता येत नव्हता, आणि त्या स्त्रिया संबंध जगात मध्ये भूषवित आहेत. सगळ्या स्त्रिया आपण बरं का, आपण सर्व. आणि ज्या स्त्रियांना फक्त चूल आणि मूल यातच गुंतवून ठेवलं होतं, आणि वरून त्यांना काय त्यांचं तोंड दाबाचा मुक्याचा मार अशी अवस्था होती स्त्रियांची. तर त्याच हातात बंदूक घेऊन देशाचं संरक्षण करत आहे. एवढ्या स्त्रिया पुढे गेलेल्या आहेत. आणि ज्या स्त्रिया केवळ पुरुषावर अवलंबून असायच्या त्या आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्याला दिसतात. पाहत आहोत आपण, स्वावलंबी झालेले आहेत. काही दोष नसतानाही त्यांना खूप मार भेटायचा, लाथा बुक्या आणायचे, पुरुष आणायचे, घरातले सगळेच. त्यांना किंमतच नव्हती, आणि म्हणून त्या आज IPS झालेले आहेत. त्यांना वेद पुराणे पाहण्याचा वाचण्याचा अधिकार नव्हता, पाहायचंच नाही तिथे, कारण वेद विटाळत असत, आणि म्हणून लांबून ऐकण्याचा पण अधिकार नव्हता त्यांना. तर त्या काय करत आहेत की
मनुस्मृतीची आणि वेदाची त्या आता चिकित्सा करत आहेत, एवढ्या पुढे गेलेल्या आहेत. आणि मग ज्या स्त्रियांना घरातील काहीच कळत नाही, काय समजत नाही त्यांना, असं म्हणून कवडीची किंमत नव्हती, त्या स्त्रिया राज्यकारभाराचा निर्णय घेत आहेत, आज राज्यकारभार करत आहेत. अशी स्त्रियांची प्रत्येक क्षेत्रात होत असलेली उत्क्रांती कुठल्या वृत्तवैकल्याने वृत्तवैकल्य करून नाही झाली, तर 33 कोटी देव प्रसन्न झाले आणि त्यांनी दिलेला हात वर नाही, तर मग काय आहे, तर ही सारी क्रांती फक्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे. यांच्यामुळे हे प्रगती झालेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण करून दिलेली ती करारी झुंज आहे आणि त्याचं ते फळ आहे. मात्र काय झालं बघा, गेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया भरपूर आहेत, पुढे आघाडीवर आहेत, शैक्षणिक प्रगती झालेली आहे त्यांची. मात्र आज काही स्त्रिया शिक्षित झाल्यावर बरं का, आपल्या उपकारकर्त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञ झाल्या, मानेनाशा झाल्या. उपकाराची जाणीव नाही त्यांना. काही स्त्रियांना काय वकील आहेत, काय इंजिनियर आहेत, काय अधिकारी आहेत, पाहतो आपण त्या बडाला भिंत्या मारतात, बोलत फिरतात, तरी त्यांच्यामध्ये बदल झालेला नाही. कुणामुळे आपल्याला वैभव मिळालेला आहे, त्या विसरल्या म्हणून त्या कृतज्ञ झालेल्या आहेत आणि पुन्हा त्या आडवाट्याने धडपडत आहेत. ही खरी शोकांतिका आहे. या प्रगती मागे बाबासाहेबांची अपार कष्ट आणि मेहनत आहे. स्त्रियांचा इथवरचा प्रवास हा सहजासहजी झालेला नाही, सहजपणे झालेला नाही हा प्रवास, तर बाबासाहेबांच्या विद्वत्तेने झालेला आहे. बाबासाहेबांनी आधी शिक्षण घेतलं, विद्वान झाले आणि या जगातल्या स्त्रियांचा अभ्यास केला. फक्त भारतातल्याच नाही, फक्त आपल्या अस्पृश्य स्त्रियांचाच नाही, तर सगळ्या स्त्रियांचा त्यांनी सखोल अशा प्रकारचा अभ्यास केलेला आहे. मग आता आपण काय करायचं की तेव्हा इथपर्यंत येण्याआधी स्त्रियांची पूर्वीची स्थिती काय होती, आपण म्हणजे या ज्या स्त्रिया आता प्रगती पथावर आहेत ना, तर पूर्वीची स्थिती त्यांची काय होती, तर ते आपण पाहणं महत्वाचं आहे. तर ते जाणून घेण्यासाठी पूर्व इतिहास माहीत असणे अगत्याचे आहे. आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे. आपण इतर जाऊन सांगू शकतो, तर समाजाचे आपल्या खूप मैत्रिणी आहेत, तेव्हा त्यांच्या प्रगतीची खरी जाणीव होईल. पर्यंत येण्यासाठी आपण कसे होतो, पूर्वीचा इतिहास काय होता आपला, आणि मग पूर्व इतिहास स्त्रियांना माहीत झाला नाही तर सध्याच्या वर्तमान काळाला काही अर्थ नाही. वर्तमान काळामध्ये आघाडीवर आहेत, पण आपण कसे होतो आधी हे माहीत असणं अतिशय महत्वाचं आहे. इतिहास म्हणजे माहीत असणं अतिशय महत्वाचं आहे. तर पूर्वी सुद्धा स्त्रियांची प्रत्येक क्षेत्रात माहिती होती, प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि मग कोणत्याही देशात स्त्रियांना मान सन्मान नव्हता, एवढा मान सन्मान आपल्या भारत देशामध्ये होता, या भारतातल्या स्त्रियांना. आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती, म्हणजे महिलांचं सगळं. आणि मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात असल्यामुळे शेती करणे, पशुपालन करणे, वस्त्रोद्योग, वैद्यकीय व्यवसाय, घर बांधणी इत्यादीची सुरुवात जी आहे ते स्त्रियापासूनच केलेली आहे. स्त्रिया पुढाकार घ्यायच्या. स्त्रिया वेद अभ्यासातही पारंगत होत्या त्या काळामध्ये.
स्त्रिया शिक्षणामध्ये अग्रेसर होत्या. स्त्रिया गुरुकुलात वेद अभ्यास शिकवत होत्या आणि धर्मशास्त्रावर पुरुषाबरोबर वादविवाद करत होत्या, आघाडीवर होत्या त्या. आणि असं म्हणतात की राजाच्या राज्याभिषेकात राणीचा सहभाग आवर्जून असायचा पूर्वीच्या काळामध्ये. आणि मग अशा वेळी राणीला वस्त्रालंकार द्यायचे, राजाच्या सोबत वस्त्र देऊन तिचा मान सन्मान होत असे. स्त्रियांना स्वमर्जीने पती निवडण्याचा अधिकार होता त्या काळामध्ये. तिच्या मनाला स्वयंवर पद्धती होती बघा तिच्या काळामध्ये. घटस्फोट घेण्याचा अधिकार होता. बालविवाह, स्त्री भ्रूण हत्येला थारा नव्हता. पतीच्या आणि वडिलांच्या संपत्तीत मालकी हक्क होता. आणि त्या काळातल्या सर्व स्त्रिया स्वातंत्र्याचा उपभोग घेत, सगळ्यांना स्वातंत्र्य. असा हा सुवर्ण काळ स्त्रियांसाठी त्या काळामध्ये. असा सुवर्ण काळ असताना स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून स्त्रियांसाठी असा हा सुवर्ण काळ स्त्रियांसाठी असताना स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आणि बालविवाह, सतीची चाल, विधवांचं शोषण, घटस्फोट आणि घटस्फोटाला नकार, मालकी हक्कातून दूर इत्यादी अनिष्ट रूढी निर्माण होऊन हा सुवर्ण काळ कलंकित काळात रूपांतरित कसा झाला हे आता आपण थोडंसं पाहूया. हे होतं सगळं. मग त्यामागे काय कारण असावे तर मनुस्मृती हा मनुने लिहिलेला ग्रंथ. मनुस्मृती मनुने लिहिलेल्या ग्रंथामध्ये या अनिष्ट रूढी आणि परंपरा पुन्हा आपल्या देशामध्ये आहे. भगवान बुद्धाने सर्वप्रथम स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. आपल्याला माहित आहे, आपण प्रवचनामध्ये नेहमी ऐकतो की स्त्रियांना किती मान सन्मान होता त्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या. बुद्ध धर्मात कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही. स्त्री असो की पुरुष असो, धम्म मार्गाने चालू इच्छिणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी धम्माचे द्वार खुले होते. आणि त्यामुळे सर्व समाजातील स्त्रिया कोणी असो, त्या गणिका असो, तांडाळ असोत, अस्पृश्य असोत, श्रीमंत असोत, गरीब असोत, श्रमिक असोत, श्रम करणाऱ्या पण असोत, अशा सर्व स्त्रियांना भगवान बुद्धांनी परिवर्तन दिली. ते परिवर्तन देत असत त्यांना, धम्म मार्गाने त्यांना चालायचं असेल तर. आणि मग संसारात राहू नये उपासिकांना याच जन्मी निर्वाण प्राप्त करून घेण्याचा उद्देश बुद्ध सांगत असते. आपल्याला माहित आहे, आपण प्रत्येक स्त्रीला बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. हे आपण नेहमी आपल्या ग्रंथामध्ये ऐकत आहोत. बुद्ध धर्माचे राजे महाराजे, आता बुद्ध धर्माचं त्या काळातले राजे महाराजे धर्माचरण करत असत. प्रसेनजित राजा, बिंबिसार राजा, आपण पाहतो अनेक राजे आहेत. आणि ते बुद्धाचे अनुयायी झाले. ब्राह्मणी धर्माला कोणी जुमेनासं झालं आणि ब्राह्मण धर्म पूर्ण मृतावस्थेत गेला. तेव्हा ब्राह्मणाचं पुनर्वसन करण्यासाठी, आता ब्राह्मण लोकांना काय वाटतं असतं, आमच्या ज्या अनिष्ट रूढी आहेत त्या बंद झाल्या सगळ्या, हे लोक सगळे राजाश्रय मिळालेलं आहे बुद्ध धर्माला, राजाश्रय मिळाल्यामुळे. तेव्हा ब्राह्मणाचं पुनर्वसन करण्यासाठी बौद्ध शासनाविरुद्ध पुष्यमित्र शुंगाने बंडखोरी केली. पुष्यमित्र शुंग म्हणजे ते ब्राह्मणाचा होता आणि ब्राह्मणाला शस्त्र हातात धरण्याचा अधिकार नव्हता.
ब्राह्मण पुष्यमित्र शृंगाने मौर्य सम्राट, मला माहित आहे सम्राट अशोक आपल्या सगळ्यांना माहित आहे, मौर्य सम्राट बृहरथ यांच्या लष्करात तो सामील झाला. कोण? पुष्यमित्र. आणि मग लष्करात सामील होण्याचा ब्राह्मणांना अधिकार नव्हता त्या काळामध्ये, तरी पण तो सामील झाला. म्हणजे कसं त्यांनी कसं कारस्थान केलं, कपट. हा धर्म जे आहे, जो धर्म जे आहे ते धर्म पुढे जात आहे आणि आमच्या ज्या अनिष्ट रूढी आहेत त्या बंद करत आहेत. आणि म्हणून आणि संधी मिळताच, संधी मिळाली त्याला, कोणाला? पुष्यमित्र शृंगाला. पुष्यमित्र शृंगाला संधी मिळाली आणि संधी मिळताच त्याने काय केलं की ब्रह्मदत्ताची हत्या करण्याचे कपट कारस्थान केले. ब्राह्मण पुष्यमित्र शृंगाने अशा प्रकारे कटकारस्थान करून तेव्हा स्त्रियांचा सुवर्ण काळ लयास गेला. आता हे कलंकित झाला ना, तर मग या पुष्यमित्र शृंगामुळे सुवर्ण काळ जे आहे स्त्रियांचा त्या काळामध्ये स्त्रियांचे स्वातंत्र्य नष्ट झाले. बालविवाह, सतीची चाल, हे म्हणून आपल्याला माहित आहे सगळ्यांना. विधवा विवाहास विरोध केला आणि जातचकटी खूप बुद्धीने आणि स्त्री द्वेषातून मनस्मृती केली. स्त्रियांनी परावलंबी राहावं, स्वावलंबी राहायचं नाही असं त्या मनुस्मृतीच्या ग्रंथामध्ये आहे. पती, मुलगा, वडील यांच्यावरच स्त्रियांनी अवलंबून राहावे. आणि शिक्षण तर सोडाच, पण जगण्याचा अधिकार नव्हता. कोणत्या स्त्रियांना बरं का, आपल्याच नाही, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, सगळ्या स्त्रियांसाठी होते. मनुस्मृतीच्या कायद्याने हा अधिकार त्यांचा हिरावूनच घेतला. आणि ज्या मनुस्मृतीने हजारो वर्षे स्त्रियांना गुलामीच्या कोठडीत ठेवून गुलाम म्हणून बंदिस्त केले. आता सिरियलमध्ये पाहतो या अनिष्ट रूढींची बाबासाहेबांनी कसून कठोर चिकित्सा केली. या अनिष्ट रूढी झाल्याच कशा निर्माण? आता ज्ञानाचा अथांग महासागर आहे आणि त्यांनी सगळ्या गोष्टीची शहानिशा केली. झालं कसं? या अनिष्ट प्रथांची मुळे धार्मिक ग्रंथात आहेत असं त्यांना दिसलं. आणि मग विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नव्हती. आता बालपणी जर तिचा पती वारला तर आता पुनर्विवाह करण्याची त्यांना परवानगी नव्हती. का नव्हती? बाबासाहेब सांगतात प्रत्येक जाती, आता गुलामगिरीच्या प्रथांचा संबंध जाती व्यवस्थेशी आहे. आपल्याला माहित आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र प्रत्येकाने जिथल्या तिथं राहायचं. कोणत्या एका जातीने दुसऱ्या जातीत प्रवेश करायचा नाही किंवा एका जातीने दुसऱ्या जातीच्या कामधंदा पण स्वीकारायचा नाही. जे काय नेमून दिलेलं आहे म्हणून तेवढंच करायचं असं त्या विषम समाज व्यवस्था विषमतेवर आधारित होती. तर मग बाबासाहेब काय म्हणतात बघा की विधवा विवाह का होत नसेल तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रत्येक जातीमध्ये बरं का, त्यांच्या जाती किती होत्या? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. प्रत्येक जातीत लोकसंख्येच्या प्रमाणात जर स्त्रियांची संख्या अर्धी असेल, आता पुरुष अर्धे आणि स्त्री अर्धे एवढे जर असतील त्या जातीमध्ये, तर मग जर विधवा विवाहात जर परवानगी दिली तर काय होईल? मग असे विवाह परजातीतील पुरुषाशी होण्याची शक्यता आहे. नाही होतात परजातीच्या स्त्रियांमध्ये. आणि अशा शक्यता ग्रहे धरून विधवा विवाहास बंदी म्हणजे विवाह नको. कारण आमची जात जी आहे त्या जिथल्या तिथं व्यवस्थित फिक्स असली पाहिजे. या जातीने त्या जातीमध्ये प्रवेश करायचा नाही हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि मग म्हणून त्या मनुस्मृतीचे बाबासाहेबांनी
दहन केलं. आणि मग आपल्या पवित्र हातानं 25 डिसेंबरला आणि महाड या ठिकाणी 1927 रोजी बाबासाहेबांना हा मनुस्मृती आपल्या पवित्र हाताने जाळून टाकला. कारण स्त्रियांचे अधिकार सगळे काढून घेतले होते त्या मनुस्मृती ग्रंथाने. आणि म्हणून आपण 25 डिसेंबर हा सगळीकडे मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो. कारण आपण त्याच्यामध्ये सगळे स्त्रिया आणि पुरुष यशस्वी झालेले आहोत. आणि संविधानामार्फत स्त्री शक्तीला पुनर्जीवित केलं. बाबासाहेबांनी संविधानाच्या कलम 14 नुसार स्त्री आणि पुरुष समानता पुन्हा स्थापित केली घटनेमध्ये. त्यामुळे स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत, सहजासहजी झालेल्या नाही. बाबासाहेबांनी ठीक नसतानाही 4 वर्ष अपार कष्ट केले आणि हिंदू कोड बिल तयार केलं. आपल्याला माहित आहे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले. त्या काळामध्ये कायदेमंत्री होते मंत्रिमंडळात, आणि ज्याला स्त्री मुक्तीचा जाहीरनामा म्हणतात. हिंदू कोड बिलाला स्त्रियांना हक्क, दर्जा, प्रतिष्ठा मिळावी हेच बाबासाहेबांचे स्वप्न, दुसरं काही नको. आणि दुःखातून मुक्त करण्यासाठी स्त्रियांना बाबासाहेबांना वाटायचं की स्त्रिया या दुःखातून मुक्त झाल्या पाहिजे, स्वतंत्र झाल्या पाहिजे, स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचा त्यांना अधिकार असला पाहिजे. म्हणून या बिलामध्ये एकूण 7 भाग होते. तर 7 भाग कोणते? स्त्रियांना वडिलोपार्जित मालमत्तेचा अधिकार, मृतांचा वारसदार ठरविण्याचा अधिकार, ओळखीचा अधिकार, विवाह स्वमर्जीने करण्याचा अधिकार, घटस्फोट घेण्याचा अधिकार, दत्तक घेण्याचा अधिकार, अज्ञानत्व पारकत्वाचा अधिकार इत्यादी अधिकार त्या बिलामध्ये बाबासाहेबांनी दिले होते, हिंदू कोड बिलामध्ये. आणि हिंदू कोड बिल या कोड बिला मार्फत स्त्रियांना, भारतीय स्त्रियांना धर्म मार्तंडाच्या जोरातून मुक्त केले. हे बिल जर पास झालं तर स्त्रिया मुक्त होती. या धर्म मार्तंडाच्या जोरात त्या अडकून राहणार नाही. आणि याच कोड बिलामुळे घटस्फोट आणि चोरीचा अधिकार मिळाला. वडिलांच्या संपत्तीत मुलांच्या बरोबरीने समान वाटा दिला. मुलींना वारसा हक्क बहाल केला. स्त्रियांना स्वमर्जीने जातीय व आंतरजातीय विवाह अधिकार दिला. आणि लग्न करण्यासाठी मुलीचे वय निश्चित केले. बालविवाहाला बंद केले. अशा प्रकारच्या त्या गोष्टी जे होत्या त्या हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या होत्या. मात्र काय तर स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या सभासदांनी या बिलाला विरोध केला. आणि मनोविचाराचे लोक त्याने विरोध करून टाकला. हिंदू कोड बिल संसदेत पास झाले नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब पहिले कायदेमंत्री होते. त्यांनी 21 डिसेंबर 1951 रोजी हिंदू कोड बिल मांडले संसदेच्या समोर. परंतु भारतातील पुरुष प्रधान मनोवृत्तीच्या लोकप्रतिनिधींना स्त्रियांचे स्वातंत्र्य रुजले नाही. त्यांना नको आणि त्यांनी खडाडून हिंदू कोड बिलाला विरोध केला. नाही, हे आम्हाला मान्य नाही. मग आता असं उघडपणे नाही सांगतायत. त्यांनी स्त्रियांना पुढे केला होता, त्यांच्या घरातल्या स्त्रियांना.
आणि त्यांनी कडाडून विरोध केल्यास समस्त हिंदू स्त्रिया बाबासाहेबांना आपला आदर्श मानतील आणि आदर्श मानतील, मनुस्मृतीचा धिक्कार करतील आणि म्हणून धर्म मार्तंडाच्या पायाखालची वाळू सरकली. अशा या स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात स्त्रिया पण होत्या हो. त्यांना पण कसं एक स्त्री द्वेष्टा म्हणून त्याच्यामध्ये चाकी देवी म्हणून नाव आलेलं आहे. या एका स्त्रीने तर बाबासाहेबांच्या या बिलाच्या विरोधात उपोषणालाच बसली, आमरण उपोषणाला. सनातनी स्त्री संघटनांनी मोर्चे काढले, त्यांनी हे बिल पास होऊ नये म्हणून. आणि स्त्री संघटनाचं एक शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटायला दिल्लीला गेले. पुरोगामी स्त्री आणि बाबासाहेबांनी विचारलं, त्यांच्याकडे आल्यानंतर काय म्हणाले, त्या स्त्री प्रमुख ज्या आहेत त्यांना विचारलं की तुम्ही हिंदू वाचलं का? सहजपणे म्हणाले, असं काय आहे त्याच्यात? त्या म्हणाले नाही, आम्ही ते वाचलं नाही. आम्ही तसं चालवलं की शहानिशा केली नाही. तर या बिलाला जर तुम्ही मान्यता दिली, विरोध केला नाही, तर आम्ही काय करू, मग दुसरं लग्न करू, सवर घरात आणू, अशी भीती दाखवली. आणि अधिक त्यांचं मन एवढं काय वाचलंही नाही ना आम्ही. आता एखाद्या शहाणे असतात नाही आम्ही वाचून पुन्हा येऊ असं म्हणले असतात. तर मग अशी धमकी दिली आम्हाला आमच्या पतीनं, आणि म्हणून मग आम्ही इकडे आलो, आम्हाला एवढी मान्य. आणि मग असं त्या स्त्रियांनी सांगितलं, स्त्रियांच्या उद्धारासाठी झटणाऱ्या बाबासाहेबांच्या या बिलाला विरोध केला. स्वतःचे पाय फोडले आणि स्त्री उद्धाराची शोकांतिका पाहून डॉक्टर बाबासाहेबांनी 27 सप्टेंबर 1927 रोजी आपल्या यांच्या उद्धारासाठी हे बिल पास झालं नाही. बाबासाहेबांना माहित होतं मानसशास्त्र चांगलं होतं, या महिलांना पुरुषांनी पुढं केलेलं आहे. पुढे 1955 ला हिंदू कोड बिल मात्र वेगळ्या स्वरूपात मंजूर झालं. पण झालं त्यात हिंदू विवाह कायदा होता, हिंदू वारसा हक्क होता, हिंदू अज्ञानत्व, पालकत्व, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. दत्तक, कोडगी, अंशतः का होईना बाबासाहेबांचं स्वप्न साकार झालं. स्त्री स्वातंत्र्याचं घडलं, यांना स्वातंत्र्य मिळालं ना, दर्जा मिळाला ना, पुरुषांच्या बरोबर येण्याचा. बाबासाहेबांना बरं वाटलं. ती व्यक्ती म्हणून समाजात स्वाभिमानाने जगू लागली. कोण? स्त्री. थोड्या प्रमाणात का होईना त्यांना मार्ग मिळाला ना. आणि मग या अर्थाने स्वाभिमानाने ती जगू लागली. आणि मग या अर्थाने हे बाबासाहेब सांगतात की या अर्थाने भारताच्या शतकानुशतकाच्या इतिहासात अनेक शतक स्त्रिया या अन्यायाने, गुलामीने किचपत पडलेल्या होत्या. त्यांचं जीवन म्हणजे निष्क्रिय होतं, आले का गेले का. आणि म्हणून इथं काय, शतकानुशतकाच्या इतिहासाला हिंदू तोडण्यामुळे ऐतिहासिक वळण लागले. आणि महात्मा फुले यांनी स्त्री मुक्तीची बीजे लावली आणि बाबासाहेबांनी ते वाढवलं. विद्याविनामती केली. आपल्याला माहित आहे महात्मा ज्योतिबा फुलेची आपण जयंती करतो. हे कार्य मानव जातीच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. केवळ दलित बहुजन समाजच नव्हे तर भारतातील संपूर्ण स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा मार्ग बाबासाहेबांच्या हिंदू बिलामुळे मोकळा झाला. मनुस्मृतीसारख्या ग्रंथाने स्त्रियांचे सर्व प्रकारचे हक्क नाकारले होते. परंपरेने स्त्रियांच्या वाट्याला केवळ दुःख, अन्याय हेच दिलं होतं.
तो अन्याय दूर करण्यासाठी मानवतावादी करुणा हृदयाच्या गुणवान बाबासाहेबांनी स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला. पुढे काय म्हणतात बाबासाहेब? बालविवाह बंद करून मुलींच्या लग्नाचे वय वाढविणे, स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन यावर बाबासाहेबांनी विशेष भर दिला. संतती नियमन हा एकच उपाय लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असे त्यांचे बाबासाहेबांचे मत आहे. कुटुंबातील मुला मुलींचा विकास, स्त्रियांचे आरोग्य, स्त्रियांची उन्नती, दारिद्र्य निवारण, अन्न पुरवठा अशा विविध दृष्टिकोनातून बाबासाहेब विचार करतात. बाबासाहेबांची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी जवळून त्यांनी स्त्रियांना पाहिलेलं आहे. लागोपाठ मुले होणे, त्यामुळे अनेक स्त्रिया मृत्युमुखी पडतात आणि त्यांचे आरोग्य चांगले राहत नाही. बाबासाहेब म्हणतात जास्त मुले झाली तर संगोपनाकडे पण दुर्लक्ष होते. आपणाला कळायला आणि मग आणि स्वगट प्रजा निर्माण होते. जास्त मुले असतील प्रत्येकाकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. संतती जन्माला घालणे ही सर्व स्त्रीच्याच हातात असलं पाहिजे आणि मग तिच्याच इच्छेवर असलं पाहिजे. संतती असे मौलिक विचार बाबासाहेबांनी मांडले. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या विचारात मुक्तीची बीजे ठिकठिकाणी आपल्याला आढळतात. या मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केलेले आहे. आणखी काय म्हणतात? भरपूर केलेलं आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सवलती दिल्या. कशा दिल्या? 3 महिन्याची बाळंत रजा, पगारी रजा, पगार देण्यात आधी नाही काय पगार आणि बाळंतपणात पगारी रजा देण्यात यावी आहे. बाबासाहेबांनी त्यात नमूद केलं. तिचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ती सुरक्षित असली पाहिजे. पुढे काय म्हणतात आणखी? आता हे सगळ्या स्त्रियांसाठी त्यांनी अशा प्रकारे सवलती या घटनेमध्ये दिलेल्या आहेत. आता हळूहळू त्या सवलती आपल्यापर्यंत येत आहेत. आणि खरं म्हणजे तो मला हे माहीत नव्हतं. संतती नियमनाचं मला पाहतो 1975 जेव्हा मी कवट्याला होते तेव्हा आम्हाला पगारच द्यायचे नाही. 2 केस करून आम्हाला पगार नाही. तर खरंच आम्ही या बाबतीत तेव्हा आम्ही बाबासाहेबांनी त्या काळात लिहिलेलं आहे ते आता समोर येत आहे. 1975 मला माहीत नव्हतं. त्यावेळेस इंदिरा गांधी होत्या प्राईम मिनिस्टर. तर त्यावेळेस आम्हाला 3 महिने पगार दिले नव्हते. स्त्रियांना आता बाबासाहेब अस्पृश्य स्त्रियांना काय मार्गदर्शन करतात ते थोडंसं पाहूया. तर त्यांच्यातला न्यूनगंड दूर होण्यासाठी, न्यूनगंड म्हणजे आम्ही खूप कमी आहोत, आम्हाला समाजात काही मानपान नाही, आम्ही सगळ्या खालच्या जातीच्या, असं न्यूनगंड कमीपणा स्वतःच आणि म्हणून स्वतःला अस्पृश्य समजायचं नाही. बाबासाहेब म्हणतात अस्पृश्य का समजायचं? म्हणून ते एका परिषदेमध्ये काय बोलतात बघा स्त्रियांना, आणि त्या परिषदेतलं त्यांचं भाषण ऐकून स्त्रियांमध्ये अशी खूप प्रेरणा मिळाली, उपयुक्त झाल्या. आणि बाबासाहेब काय म्हणतात बघा, की मी थोडंसं इथे या ठिकाणी त्या परिषदेचं वर्णन आणलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात अस्पृश्योन्नती, अस्पृश्याची उन्नती स्त्रियांची जबाबदारी असली पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न फक्त पुरुषांचाच नाही, पुरुषाचा नाहीच हो. बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यता निवारण्याचा अधिकार पुरुषांचा नाही, स्त्रियांचाच आहे.
तुम्ही आम्हा पुरुषांना जन्म दिलेला आहे. बाबासाहेब म्हणतात आम्हाला इतर लोक कशा जनावरांपेक्षा कमी लेखतात हे तुम्हाला ठाऊक आहे. काही ठिकाणी आमची सावली सुद्धा घेत नाहीत असून सांगतात त्या परिषदेतल्या स्त्रियांना. इतर लोकांस पोट कचेऱ्यात मान सन्मानाच्या जागा मिळतात, परंतु तुमच्या पोटी आम्ही जन्मलेल्या आम्हा मुलांना पोलीस खात्यातील सुट्टी द्यायची नोकरी लागत नाही. इतका आमचा हीन दर्जा, हे सर्व तुम्हाला माहित आहे ना. तुम्ही आम्हा जन्मास का घालतो हे ना सांग. आणि आमचा हा हीन दर्जा हे सर्व ठाऊक असूनही जन्मास घालतात या सगळ्यात बसलेल्या इतर स्पर्श स्त्रिया. इतर समाजाच्या कोणत्या परिषदेमध्ये स्त्रिया होत्या असं म्हणतात. या इतर स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलामध्ये तुमच्या पोटी जन्मलेल्या मुलामध्ये काय अंतर आहे तिथं सांग. काय अंतर आहे? तर मग विचार करायला पाहिजे. तुम्ही इथं बसलेल्या अस्पृश्य स्त्रियांनी विचार करायला पाहिजे की ब्राह्मणांच्या स्त्रिया जेवढे शील आहे तेवढे शील आमच्यातही आहे. तुमच्यात आहे सगळ्यांना, तुम्ही शीलवान आहात. आणि तुमच्यातही जितके मनोधैर्य आहे, करारीपणा आहे, तुमच्या धमक आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. आणि तितकं मनोधैर्य, करारीपणा, धमक इतर स्त्रियात नाही, तुमच्यात हे प्रोत्साहन आहे, आमचे सत्य आहे. मग त्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाच्या पोटी जन्मलेल्या आम्ही सर्व अपमान होत आहे, अवमानिले जात आहे आम्हाला, आणि त्यांना सर्वसामान्यामध्ये घेतात. काय कारण आहे? तर त्याला साधा माणुसकीचा हक्क काय असू नये त्याचा कधी तुम्ही विचार केला का असं म्हणतात. तुम्ही जर विचार केला असता तर पुरुषाच्या आधी तुम्ही स्त्रियांनी सत्याग्रह केला असता. पुरुषाच्या आधी आम्ही तुम्हाला जन्माला घातलेले आहेत, त्यांना कुठल्याच प्रकारे चांगल्या प्रकारे दर्जा नाही मिळत. म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही सत्याग्रह केला असता आधी, आणि पुरुषांच्या आधी तुम्ही स्वातंत्र्यासाठी झगडला असतात. कारण तुमच्या पोटी जन्म घेतला एवढेच आमचे पाप, एवढेच पाप ना. आमच्या हातून घडले. तुम्ही विचार करायला पाहिजे, तुमच्या पोटी जन्म घेणे पाप का ठरले? पाप का ठरले? आम्हीच कारणीभूत होत आहोत. आणि इतर स्त्रियांच्या पोटी पुण्यप्रद का व्हावं? आणि या प्रश्नाचा विचार केला तर तुम्हाला एकतर प्रजा उत्पत्ती करणे बंद करावे लागेल. प्रजा उत्पत्ती करायची नाही, तुम्ही हे बंद करून टाका. तर विचार केला असं तर तुम्हाला एकतर प्रजा उत्पत्ती बंद करा, नाहीतर तुमच्यामुळे त्यांना लागत असलेला कलंक तरी तुम्ही पुसून टाका. असं बाबासाहेब निक्षून सांगतात त्या स्त्रियांना. या दोघांपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही करावयाला लागलं पाहिजे, आता तयारीला लागा, प्रतिज्ञात करा. आणि अशा कलंकित स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाही म्हणून तुम्ही प्रतिज्ञा करा. त्या महिलांना त्याने असं निक्षून सांगितलेलं आहे. आणि मग जमलेल्या स्त्रियांतर्फे, स्त्रियाच होत्या ना, एक विठाबाई नावाची स्त्री होती, आणि ती काय म्हणाली, नाही बाबासाहेब आम्ही कलंकित राहणार नाही, आम्ही हा कलंक पुसून टाकू, आणि अस्पृश्य उद्धारासाठी आम्ही सत्याग्रहात भाग घेऊ, स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही भाग घेऊ, त्याने आश्वासन दिले. आणि म्हणून इथं काय म्हणतात बाबासाहेब की स्त्रिया सहभागी झाल्या जाती निर्मूलनाच्या लढ्यात, मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या.
लहान लेकरं असलेल्या गेल्या. आणि अस्पृश्य समाजातील स्त्रियांना वडभर जेवण मिळत नाही. काम धंदा करायचं, मजुरी करायची, तरी पण त्या पेटून उठल्या. आणि मग तरी पण ते आपल्या आबरूला शिलाला प्राणपणाने जपत आपल्या आबरूला. त्याचप्रमाणे अस्पृश्य स्त्रियांनी आपल्या पुन्हा काय म्हणतात बाबासाहेब सगळ्या बाबतीत सांगतात की अस्पृश्य स्त्रियांनी आपल्या लुगडे नेसण्याच्या पद्धतीत बदल करावा. आता ते लुगडं कशा नेसत होत्या मी काय पाहिलं नाही, मात्र काय काय स्त्रिया खूप उंच कसं तरी नेसायच्या गबाळ्यासारखं. कारण या लुगडे नेसण्याच्या पद्धतीवरून अस्पृश्य समाजातील स्त्रिया ओळखू येतात. आणि खरंच स्त्रियांकडे त्याप्रमाणे गळ्यात 5-6 माळा घालणे सोडून द्या. 5-6 माळा घालून फिरायचं आणि त्या माळाची किंमत काय. आणि मग हातात कोपऱ्यापर्यंत बांगड्या भरणे. आता मला सांगा आपल्या सगळ्या लग्नामध्ये ना 5-5 डझन बांगड्या. आता मी एका लग्नाला गेले तर मला 7 डझन बांगड्या मी ते त्याच्यासमोर घेतल्या ठेवून. कारण ही आपल्या जुन्या गोष्टी गेल्याच नाहीत. आम्ही पहा तुम्ही इतर समाजामध्ये एवढ्या बांगड्या भरत नाहीत. आपण काय भूषण वाटते की त्याच्यामध्ये. आणि मग ते कथलाचे दागिने घालायचे, चांदीचे घालायचे. पहा तुम्ही इतर समाजाच्या महिलांच्या हातामध्ये चांदीचे पण नाही. मग बाबासाहेब म्हणतात तुम्ही चांदीचे दागिने आणि हे कथलाचे दागिने हे नाही घालायचे. एकच दागिना घाला पण सोन्याचा. अलंकार एक दागिना एकच माळ घाला जिवंत दिसते. तुम्ही उगाच आपल्या कळस घालायचे हे घालायचं ते मला ते बरं वाटत नाही, आवडत नाही. ते घालतात जुन्या, नवीन नाही घालत. जुनं सोडलं पाहिजे आणि कोपरापर्यंत बांगड्या नाही भरल्या पाहिजे. आणि आता काय म्हणतात बाबासाहेब अस्पृश्य स्त्रियांच्या खुणा स्त्रियांनी पुसून टाकल्या पाहिजे. नवीन झालं पाहिजे. आता नवीन आहोत आपण लक्ष द्या. आणि काय म्हणतात बाबासाहेब स्वतः स्वच्छ राहा आणि आपल्या अवतीभोवतीचा परिसर पण स्वच्छ. तर आपल्या नगरमध्ये परिसर स्वच्छ आहे. त्यासाठी आपले एका आपल्या पतीला मुलाला आणि नातेवाईकांना दारूच्या व्यसनापासून दूर ठेवा. तर प्रसंगी अशा नवऱ्याला बाबासाहेब म्हणतात दारू पिऊन आल्यावर घरातही येऊ नका. हा काय हिंमत आहे अशी नाही. हिंमत करू भांड लावून येईल माझ्याकडे काय ठीक आहे काय समजून सांगायचं. मग स्त्रीने नवऱ्याची गुलाम न राहता त्याच्या बरोबरीने मित्र या नात्यानं राहिलं पाहिजे. आता आपल्या मुलांना काय वाटते लग्नामध्ये तर काय करतात त्या नवरदेवानं माळ घातली नवरीच्या गळ्यामध्ये नवरी त्याच्या पायात. मग तिने त्याच्या गळ्यात माळ घातल्यावर त्यानं पाय पडा दर्शन घ्यावा की. खरं सांगा समानतेचा अधिकार ना बाबासाहेबांनी सगळ्यांना दिलाय. तुम्ही मित्र या नात्याने त्याला समजा ना. तर पाय पडलं म्हणजे चांगली गोष्ट आहे. आपल्या मुलांना वळण लागते पण दोघांनी एकमेकांचा मान सन्मान करणं अतिशय महत्वाचं आहे. मित्र या नात्यानेच वागलं पाहिजे. आता मला एक आठवते बघा यांचं मनोगत होतं मला ते खूप आवडलं. ते म्हणाले माझी पत्नी नाही ते माझी मला खूप आवडलं. असं धाडस होत नाही मैत्री नाही म्हणायची पुरुषाची.
त्यांना वाटते आमचं वर्चस्व पत्नीच म्हणते. मला ते आठवत आणि म्हणून स्त्रियांनी धीट असलं पाहिजे, खंबीर असलं पाहिजे, खंबीर असलं पाहिजे, धीट असलं पाहिजे, समजदार पण नाही पाहिजे, त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी स्त्रियांना आव्हान केलं, या आव्हानाला स्त्रियांनी प्रतिसाद दिला. कारण हे त्यांनी अनिष्ट रूढी अनुभवल्या होत्या, त्याच्यामध्ये मी पण आहे. कारण आता माझे वय 80 वर्षाचं होत आहे, काही अंशी का होईना मी पण ते भोगलेलं आहे. अनिष्ट रूढी बरं का, थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते पुढे जाऊन. शिक्षण विषय बाबासाहेबांनी सल्ला दिला त्याच काळामध्ये. आणि शिक्षणावर केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही, स्त्रियांनी पण शिकलं पाहिजे. स्त्रियांना भावी पिढ्या घडवायच्या आहेत म्हणून त्यांनी शिक्षण शिकलं पाहिजे. स्त्रियांना आणि किती संकटे आली तरी त्यांनी मुलांना शिकवलं पाहिजे, असा अनमोल सल्ला बाबासाहेबांनी मूक नायक आपल्या संतांमध्ये आणि खरंच बाबासाहेबांचे हे शब्द जे आहेत ते प्राणापलीकडे त्या काळात त्या लोकांनी जपलेले आहेत. त्याच्यामध्ये माझा पण समावेश आहे. त्या काळामध्ये एकही मुलगी शाळेत जात नसत, पण माझ्या आई वडिलांनी मला शाळेत टाकलं. आणि इतर मुली जे आहेत ते मला खूप त्रास द्यायच्या, मला शिवूच नको म्हणायच्या, चिमटेच घ्यायच्या, एकेरी का बोलत आहेस म्हणायच्या इतर समाजाच्या. आणि मग मी एकदा काय झालं, मी माझ्या आईला वडिलांना म्हणलं नाही आम्ही शाळेत जाणार नाही, मी जायलाच होते. मग ते कुलप दे गुळा घेतला छोटा आणि त्यांच्यासोबत निघाला. आणि मग माझे वडील काय म्हणले, जा बरं ते कोणता मस्त पोरगी जाईल ना, जाय माय, बाबासाहेबांनी सांगितलं तशी करू नको, चिखलात येऊ नको. नाही नाही नको नको, तिथं मला खूप त्रास होत आहे, ते मास्तरे आता ऐकत नाही, पोरी मला चिमटे द्या असं म्हणाले. माझी आई आली आणि त्या शिक्षकाला समजून सांगितलं, जी आपण आम्ही कोण भरायला जातो, छोटी आहे आमच्यासोबत शेतात येतो म्हणते. आणि मग त्या मास्तरांना लक्ष दिलं आणि मग ज्या कोण मुली मला त्रास देणाऱ्या होत्या त्यांना थोडंसं त्याला समजून सांगितलं. तर प्राणापुलीकडे असे शब्द म्हणून अडाणी राहायचं नाही. बाबासाहेबांनी अनेक सत्याग्रह केले, मोर्चे काढले, परिषदा घेतल्या स्त्रियांसाठी. 1-2 दिवसाचं काम नाही. स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी खंबीरतेने सहभागी होऊन बाबासाहेबांना पाठिंबा दिला. 1936 रोजी वेशा आणि मुरळी यांच्यासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बाबासाहेबांनी सगळ्या स्त्रिया प्रभावित झाल्या बाबासाहेबांच्या भाषणाने त्या काळात. आणि अनेक विषयांनी व्यवसाय सोडले, संसार जीवनामध्ये अग्र बदल झाला त्या काळामध्ये. 2 मार्च 1919च्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात अनेक महिला पुरुषांच्या बरोबर आघाडीवर लढल्या. त्यामध्ये स्त्रियांनी शिक्षा भोगली. एवढेच नाही तर एका ब्राह्मण पुजाऱ्याने स्त्री सोबत असं ते वर्तन केलं म्हणून त्या पुजाऱ्याला बदलून काढलं. असं ते वर्तन केलं त्यांना कळलं. अशा प्रकारे स्त्रियांमध्ये स्वत्वाची आत्मनिर्भर होण्याची जाणीव आणि म्हणून बाबासाहेबांना एक स्त्री उदाहरण, युग पुरुष असे पुणे. आणि मला वाटते की आता या ठिकाणी आपण इथे थांबलं पाहिजे. आपण सर्वांनी ऐकून घेतलं, 2 ओळी एका कवीच्या म्हणते आणि त्या ठिकाणी थांबलो. असा जगामध्ये झालाच नाही, होईल असाही नाही. ये रे मानवा सुख शांतीचा संदेश देई जगी मजुरी.
सुख शांतीचा संदेश देई.